हॅलो, चला मग आज बनवूया कैरीचं लोणचं. काय आहे ना फ्रेंड्स, आता चालू झाला आहे पावसाळा आणि खरं तर आहे ना पावसाळ्यात कैरीचं लोणचं घातलेलं खरं चांगलं असतं, टिकतं चांगलं. आणि उन्हाळ्यापेक्षा आहे ना पावसाळ्यात खाल्लेलं लोणचं चांगलं असतं. तर इथे आहे ना मी 1 किलो कैरी घेतली होती आणि मी त्याला घरीच मोठ्या चाकूने कट करून घेत आहे. आता मी ते कसं कट करत आहे प्लीज ते म्हणजे हे नका करू, चुकीचं नका समजू, जसं जमतंय तसं कट करते आहे मी. आणि ना हा थोडासा ओली कैरी आहे ही, म्हणजे एकदम नरम पडेल अशी कैरी आहे. एकदम कडक कैरी नाही मी केली, कारण की मला नाही आवडत अशी कडक कैरी. ह्या नरम कैऱ्या आहेत ना छान राहतात त्यामुळे. तर इथे आहे ना मी कैऱ्या घेतल्या आहेत, 4 कैऱ्या आहेत. 2 तोतापुरी कैऱ्या होत्या आणि 2 अशा आपल्या मोठ्या मोठ्या कैऱ्या होत्या. तर इथे ना मी त्या सगळ्या कैऱ्या अशा छान घरात कापून घेतल्या. त्यानंतर मी ना ह्याच्यामध्ये आहे ना हळद आणि मीठ लावून घेणार आहे. ते इथे बघा एवढ्या कैऱ्या झाल्या, म्हणजे एवढं कट करून झालं होतं. तर आता मी ना इथे हळद टाकत आहे. त्याच्यानंतर मी टाकणार आहे मीठ, कारण की हळद आणि मिठामध्ये ना छान अशा मुरू दिल्या ना कैऱ्या तर अप्रतिम लोणचं लागतं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स माझ्या चॅनलला. तर इकडे आहे ना मी असं सगळं हातानेच मिक्स करून घेतलं आहे बघा. आणि आता ह्याला मी चाळणीमध्ये टाकून घेणार आहे. का तर ह्याचं जे पाणी सुटतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणून. तर त्याच्यामुळे, कारण आपण ह्याला मीठ लावलेलं आहे ना, तर त्या मिठामुळे आहे ना पूर्ण कैरीला असं पाणी सुटतं, पाणी निघतं त्याचं. तर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे सगळं पाणी. आणि कारण की जेणेकरून ना आपली कैरी छान टिकते आणि मस्त राहते आणि बिलकुल पण खराब होत नाही. आणि असं म्हणतात ना फ्रेंड्स, मसाला असू दे तुमचा घरचा खायचा मसाला किंवा कैरी म्हणजे लोणचं, हे आहे ना काय आहे ना की ब्राह्मण असं ह्याला आहे ना कोणत्याही गोष्टीचं शिवता शिवत किंवा कोणत्याही गोष्टीचं असं कोणतेही हात लावलेले चालत नाही, त्याला असं सिक्रेटच बनवावं लागतं. तर असो इथे ना मी राईचं तेल घेतलेलं आणि थोडंसं आपलं घरचं जेवणातलं तेल असतं ना ते घेतलेलं. त्यामध्ये ते चांगलं कडकडीत तापू दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये ना मी लवंग, काळी मिरी असं सगळं टाकलेलं. त्याच्यानंतर मिक्सरमधून आहे ना मी बडीशोप आणि राई, जी पिवळी राईची डाळ असते ना ती वाटून घेतलेली आणि छान अशी तेलामध्ये आहे ना फ्राय करून घेतलं. नंतर त्याच्याने सुहानाचा लोणच्याचा मसाला टाकला आणि मस्तपैकी असं आहे ना होऊ दिलं छान. आणि लसणाच्या पाकळ्या अशा छान हे होऊ दिल्या त्याच्यामध्ये, कारण की लसूण टाकलं ना तर लोणचं अजून छान टिकतं. तर इथे ना छान असा मसाला सगळा कैरीमध्ये पसरवून घेतला. त्याच्यानंतर शेवटीला आहे ना मम्मीनी त्याच्यामध्ये टाकलं होतं मीठ. चवीपुरतं थोडंसं कमी लागत होतं, आधी आम्ही टाकलं होतं पण थोडंसं अजून कमी लागत होतं म्हणून मीठ टाकलेलं आहे. तर बघा असं झालं आहे लोणचं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि दुसऱ्या दिवशी बघा, झाकून ठेवून पुन्हा झाकण ओपन केलं ना तर असं छान त्याला तेल सुटतं. बाय.